नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे न्यायालयांच्या बातम्यांमध्ये. मित्रांनो, मी ॲडव्होकेट योगेश माखणे पाटील. आम्ही हा एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. दररोज भारताच्या वेगवेगळ्या राज्यांच्या उच्च न्यायालयांचे तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयांचे महत्त्वपूर्ण निवाडे येत असतात. ते सर्वसामान्यांना सोप्या भाषेमध्ये माहिती पडावे यासाठीचा हा उपक्रम आहे. तर मित्रांनो, आज त्याच्या आधी माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. आपल्याला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि फॉरवर्ड करा. तर मित्रांनो, काल मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निवाडा दिलेला आहे. तर त्याची स्टोरी अशी आहे की एक महिला आहे आणि त्या महिलेचा डायव्होर्स झालेला आहे आणि अशी महिलेला तिच्या पतीकडनं महिना देखभाल खर्च, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेंटेनन्स म्हणतो किंवा मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये पोटगी म्हणतो, अशी पोटगी मिळत होती. दरम्यानच्या काळामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला आणि या महिलेने कोर्टामध्ये अर्ज केला की माझं आता भागत नाहीये, तर मला माझा मेंटेनन्स वाढवून हवा. तर ट्रायल कोर्टातनं तिच्या विरुद्ध जजमेंट गेलं आणि म्हणून ती उच्च न्यायालयामध्ये गेली. त्यामध्ये उच्च न्यायालयाने निवाडा देताना असं सांगितलं की पती गेल्यानंतर कुठल्याही महिनेला देखभाल खर्चामध्ये वाढ करून मिळणार नाही. पण उच्च न्यायालयाने त्याच्या पुढे असं म्हटलं, जो देखभाल खर्च तिला मिळतोय तो तिच्या मृत्यूपर्यंत तिला देण्यात यावा, तिच्या पतीच्या मालमत्तेमधनं असा देखभाल खर्च तिला देण्यात यावा. कारण एखाद्या महिलेला देखभाल खर्च देणं हे तिचं राईट टू लाईफ आहे, त्याच्यानंतर राईट टू पर्सनल राईट आहे, असं उच्च न्यायालयाने सांगितलं. म्हणजे काय मित्रांनो, की एखाद्या महिलेला जर का देखभाल खर्च मिळत असेल आणि तिचा पती जिवंत असेल तर तिला देखभाल खर्चात वाढ करून मिळेल, पण तिच्या पतीच्या मृत्यूनंतर अशा देखभाल खर्चात वाढ करून मिळणार नाही. पण पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या मालमत्तेमधनं मात्र देखभाल खर्च तिला देण्यात येईल. दुसरा जो महत्त्वपूर्ण निकाल काल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याच्यामध्ये एका महिलेनी तिच्या मुलीचा ताबा तिच्याकडे मागितला होता, ज्याला लीगल लँग्वेजमध्ये, कायदेशीर भाषेमध्ये हेबियस कॉर्पसचं पिटिशन म्हणतात. हेबियस कॉर्पसचं पिटिशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोर्टापुढे पोलिसांनी हजर करावं अशा प्रकारचा अर्ज असतो. तर ह्याच्यातली स्टोरी अशी आहे मित्रांनो, की नवरा बायको आहेत, दोघांचं पटत नाहीये, दोघांनी डायव्होर्स घेतलेला आहे आणि मुलीची कस्टडी मला मिळावी म्हणून तिने अर्ज केला. पण हा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. जनरली डायव्होर्सच्या मॅटरमध्ये साधारण 7 वर्षापर्यंत मुला किंवा मुलीचा ताबा हा आईकडे दिला जातो. परंतु या केसमध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने अर्ज फेटाळला. त्याला कारणही तसंच आहे. पतीचं असं म्हणणं होतं की ती जी मुलगी आहे त्या मुलीला एक गंभीर आजार झालेला आहे आणि त्या गंभीर आजाराची ट्रीटमेंट सिंगापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये चालू आहे आणि म्हणून तो तिला ताबा देऊ शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने हा जो काय म्हणतो आपण आर्ग्युमेंट आहे, युक्तिवाद आहे, तो मान्य करत त्या महिलेचा अर्ज फेटाळून लावला. तिसरं, काल ओडिसामधल्या राधिका नावाची एक महिला आहे, जिचं वय आहे 80 आणि तिला एक अंध मुलगा आहे. एका एनजीओनी सुप्रीम कोर्टामध्ये तिची देखभाल राज्य सरकारने करावी म्हणून अर्ज केला आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी निवाडा करताना ओडिसा राज्य सरकारला असे निर्देश दिले की ती महिला आणि तिचा अंध मुलगा यांना PMAY या योजनेखाली घर देण्यात यावं आणि त्यांना काहीतरी देखभाल खर्च देण्यात यावा. सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की जे डिप्राइव्ड लोक आहेत, म्हणजे काय म्हणतो अंडर